मित्रांनो दादर स्टेशनला आलो आहे मी आणि आत्ता आपल्याला पकडायची विरार ट्रेन. विरार फास्टने जायचं आहे कारण आज आम्ही वसईला चाललो आहे खेळायला. वसईला मॅच आहेत पण इथे गर्दी बघा असतं किती आहे. तसा तयारी ते 2-3 डायव घातला पाहिजे. 2-3 टाइम मारले त्या जिमला जातो. गर्दी बघा किती आहे. मगाशी आपल्याला तिथून भेटली असते कुठे इथे लागली. माहिती आहे तुला उद्या जायचं आज नाही मारायचं. तेच त्याच्या पुढच्या ना. अरे हे बोललो माहिती नाही मारायचं मग आज हे नाही मारायचं. गर्दी बघा किती झालं इथे. फुल पॅक. अंधेरी आले नाही. अंधेरीलाच एवढी गाडी पॅक आहे. वसई जायला पोचलो आम्ही. बाकीचे प्लेयर आले नाहीत आमचे अजून. ते सर्व आले की आम्ही इथून जाऊ मग. बघून मार्क असा बिचा नमस्कार मित्रांनो, मी रितेश जुराच्या नवीन ब्लॉग पुन्हा एकदा स्वागत करतो. आम्ही तर सर्वजण वसई स्टेशनला आलोय आणि आज आपल्या मॅच ना वसईमध्येच आहे. मी पंपिक्सला न्यायला गेलोय. बाकीचे जण प्लेयर आले नाही त्यांचा वेट करतोय. मुंगराला माहिती ग्राउंड कुठे सर्कल आहे वाटते. गोल सर्कलच आहे माझं वाटतं कारण की मध्ये येतो ग्राउंड. सिंगल मॅच खेळ होतील ना बाजूबाजूच नाही ना. अरे मला काय वाटलं माहितीये काय हा ग्राउंड इकडे दिव्यावरनं मित्रांनो इथे आलोय आम्ही. नागपूरला दादर फिरून यावं. वसई दिवाळी ट्रेन असते काळी माती त्या ट्रेन नव्हत्या आज म्हणजे आहेत पण लेट आहेत दिव्यावरून येते ती. चला आता बाकीचे आले की मग पुढे जाऊ. इथून इथे मॅच चालू आहेत आणि इथे सावली अजिबात नाही या ठिकाणी. त्यामुळे आमचे प्लेयर सर्व तिकडे रोडवरती बाजूला बसले झाडाखाली कारण खूप वेळ आहे मॅचला. मित्रांनो मॅच वगैरे खेळून आम्ही आता आलो आहे. हे बाकीचे सर्वजण गेले चर्चगेट वगैरे ट्रेनने आणि मी थांबलो इथे कारण दिवा वसईची ट्रेन आहे. वसईतून दिवाला जाणार आहे. त्या ट्रेनने इथून जाणार आहे पुढे. ट्रेनला मित्रांनो खूप वेळ आहे. ट्रेनला बघू आता किती वाजेपर्यंत येते. गाडी यायचा टाईम झाला आहे पण गर्दी किती आहे. दोन्ही साईडला गर्दी झाली आहे. आता कोपर आलं आहे. त्यानंतर पुढचा स्टॉप होता दिवा. दिवा दिवा किती गाडी खाली झाला बघा याच ठिकाणी.
तर देवा स्टेशनला उतरलो आणि आत्ता जाऊया घरी. आता ही ट्रेन पुन्हा वसईला जाईल.